तर मित्रांनो, आज आपण घेत आहोत आपल्या अद्रकीवर दुसरी फवारणी. तर दुसरी फवारणीमध्ये आपण काय काय घेणार आहे आणि ते काय काम करणार आहे ते सविस्तर जाणून घेऊया. अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे तर लवकरात लवकर मिळेल. तर बघा, आपण आता चार्जिंगच्या पंपानं जे आहे तर फवारणी करत आहोत. तर आपण सुरुवातीला घेतलेलं आहे हे मायक्रोन्यूट्रंट आहे, लिक्विड फॉर्ममध्ये आहे. याच्यामध्ये जेवढे पण मायक्रोन्यूट्रंट आहे सगळे पर्सेंटेजमध्ये आहे. तर तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, जर तुमच्या आल्या अद्रकीमध्ये जर पिवळेपणा असेल तर त्याच्यामध्ये फेरसचं प्रमाण जास्त पाहिजे. जसं की आता इथं फेरस जे आहे ते 2.5% आहे याच्यामध्ये, बाकीचं त्याच्यापेक्षा कमी आहे. तर हे याच्यामध्ये पर्सेंटेज जास्त आहे फेरसचं. तर फेरस काय करतं की काळोखी आणण्याचं काम करतं. बाकीचे जे इन्ग्रेडियंट आहे ते मायक्रोन्यूट्रंटचे आहेत. त्यासोबत आपण घेतलेलं आहे कीटनाशक. तर कीटनाशकमध्ये आपण डायमेथोएट हे रोगर आहे. याच्यामुळे मच्छर, माशी, इतर कीटक सगळ्या प्रकारचे आणि थोड्याफार प्रमाणात आळी पण कंट्रोल होते. तर हे हलकं आहे, सगळ्यात स्वस्त आहे. तर हे फक्त आपण घेण्याचं काम नव्हतं तरीसुद्धा घेत आहो मच्छर मारण्यासाठी. बाकी थ्रिप्स वगैरे असलं ते पण चांगल्या प्रकारे कंट्रोल करतं आहे. आपण याच्या अगोदर आळीसाठी चांगलं भारी औषध घेतलं होतं. त्यानंतर ही हलकी फवारणी घेत आहे. आता याच्यानंतर जी आणखीन 15 दिवसांना जी फवारणी होईल ती चांगल्या कीटनाशकाची होईल, म्हणजे याच्यापेक्षा थोडं भारी घेऊ. त्यामुळे आपण हे हलकं घेतलेलं आहे यावेळेस आणि स्टिकर घेतलेलं आहे बघा याच्यामध्ये. आता सध्या आपल्या आले पिकावर कोणत्याही प्रकारचा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव सध्या नाही आहे. तरीसुद्धा तुम्ही कार्बेंडाझिम आणि मॅन्कोझोब घेऊ शकता. याच्यामध्ये सध्या आपण आणलेलं नाही आहे अजून. आता आपण सध्या हीच फवारणी घेत आहोत. तर दाखवतो तुम्हाला अद्रकीची क्वालिटी वगैरे कशी आहे. तर